हॅलो दादा चालू कर. बाबासाहेब काशीनाथ खोकले आडगाव, संतोष रामनाथ वाघ निफाड, बाळासाहेब मसू शेजवळ चिचोंडी, अंबादास भागवत पडोळ शिवडी, विठ्ठल पर्वत क्षीरसागर शिवडी ज्यांनी आजचा महाप्रसाद दिला, अजित दिनकर गीते, विजय भाऊसाहेब मोगल यांनी इकडे यायचं आहे. तसेच नाशिकवरून आलेला मटाले परिवार त्यांनीही व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आणि आत्ता जे परिवार आलेले आहेत त्यांना बाबाजींचं स्वागत करायचं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बाबाजींचं स्वागत करायचं. ज्यांची नावं घेतली त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. आजचे फलार पंक्तीचे दाते आणि आजचा महाप्रसाद देणारे दाते जे आरतीला होते त्यांची नावं पुकारलेली आहे. थोडं लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे, त्यांचा सत्कार होणार आहे. जय जनार्दन. जनार्दन 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 सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे बाबाजींचं पूजन भक्त मंडळाच्या वतीने. जनार्दन जनार्दन तसेच वणीवरून आलेलं भक्तमंडळ त्यांनीही व्यासपीठाकडे यायचंय. वणीवरून आलेलं भक्तमंडळ त्यांचंही स्वागत आहे. त्यांनीही व्यासपीठाकडे यायचंय. त्यांची नावं घेतली त्यांनी. जनार्दन कृपेने चाले जीवनधारा, जनार्दन कृपेने चाले, जनार्दन कृपेने चाले जीवनधारा. गुरु नाम गाता गाता काटूया किनारा, गुरु नाम गाता गाता काटूया किनारा. गुरुदेव दर्शनाला आलो या क्षणाला, गुरुदेव दर्शनाला आलो या क्षणाला. ओम ओम जनार्दन, ओम जनार्दन. गुरुदेव दर्शनाला आलो या क्षणाला. दर्शनाने मन शांती लाभावी मिळाला, दर्शनाने मन शांती लाभावी मनाला, मन शांती लाभावी मनाला. हाच मोक्ष गुरु चरणाचा, हाच मोक्ष गुरु चरणाचा, हीच जीवनधारा. गुरु नाम गाता गाता काटूया किनारा, गुरु नाम गाता गाता काटूया किनारा. जनार्दन ओम ओम जनार्दन ओम ओम जनार्दन ओम ओम जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दना शांती द्याऊया हृदया, 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 शांती द्याऊया हृदया, शांती द्याऊया हृदया, शांती द्याऊया हृदया, शांती द्याऊया हृदया. ज्यांचं पूजन झाले असेल बाकीच्यांना येऊ द्या. मटाले परिवार, वणीचं भक्तमंडळ. सद्गुरु स्वामी जनार्दना शांती द्याऊया हृदया, सद्गुरु स्वामी जनार्दना शांती द्याऊया हृदया. चला, पूजन झालेलं आहे. आता फलार प्रवचन सुरू करायचं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांनी समोर बसून घ्यायचंय. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सगळ्याचे
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिजळा कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुझवीन शंभो मज कोण तारे। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमः पार्वती हर हर महादेव। कृष्ण भगवान दत्त दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय। गणपतीश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। संत की जय। सनातन धर्म की जय। शंकर भगवान की जय। रामचंद्र की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जय जनार्दन गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी देव। शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं चाललेला भव्य जपानुष्ठान सोहळा ज्ञानेश्वरी पारायण लघुरुद्र याग यज्ञ उद्याची सांगता आहे। थोडंसं 2 मिनिटं
आहार प्रवचन होईल. बघा किती भाग्यवान आहात तुम्ही, जेणेकरून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या परंपरेमध्ये जे अनुष्ठान जप तप आपल्याला कळालं. सद्गुरू जनार्दन स्वामींचं दिवसभर आपण नामस्मरण करत आहोत. हातामध्ये माळ आहे, मुखामध्ये नाम आहे आणि अखंड बाबाजींचं आपण चिंतन करत आहोत. दिवस पूर्ण आपल्याला कुठं जातो त्या नामस्मरणामुळं, सद्गुरूंच्या आठवणीमुळं आपल्याला गेले 6-7 दिवस झाले तरीही आपल्याला वेळ काळ कळाला नाही. ही सद्गुरू जनार्दन स्वामींची, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी आत्ता मोहमाळ, जिथं भावेश्वर भगवान आशुतोष बुद्धभवन भोलेनाथ बाबा विराजमान, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपाप्राप्त शिष्य श्रद्धेय योगी स्वामी माधवगिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होऊन दर सालाबादाप्रमाणे त्या ठिकाणी मोठा उत्सव आपल्यासारखा होतो. लक्षात घ्या, एवढे संस्कार बाबांनी त्यांना दिले, एवढे विचार सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आणि माधवगिरी बाबांच्या कृपेने त्यांना मिळाले. आज काल गोदनखेड्याला होते ते. इथून जालना जिल्हा किती दूर आहे, जाफराबाद जालना, तिथं जाऊन सर्व संतांचं त्यांनी पूजन केलं. खरं शिकण्यासारखं आहे. आपणही पण अशा गोष्टी आचरणात घेतल्या पाहिजे, शिकलं पाहिजे की आज एवढ्या किलोमीटरपर्यंत ताटामध्ये सगळे ते बत्तशे अनारसे, ते दिवा लावलेला, त्यावर एक छोटासा रुमाल, हातरुमाल ठेवलेला आणि त्याच्यावर दक्षिणा ठेवलेली. एवढं सुंदर त्यांनी पूजन आत्ता एवढ्यात केलं. ते तुमच्या समोर करायचं होतं, पण उजाताईने थोडीशी घाई केली आणि म्हणून, नाहीतर इथं जर त्यांनी पाहिलं असतं कसं त्या पूजन करत होत्या. विशेष म्हणजे मटाली परिवार, अगदी त्यामध्ये दोघंही पती पत्नी आज या ठिकाणी आलेले आहे आणि खूप योगदान आहे यांचं. त्या आज महिला मंडळ पूर्ण आदिवासी भागातून या ठिकाणी ज्या महिला मंडळ आल्या, अक्षरशः प्रत्येक कुटीवरती गेल्या. आता इथं प्रत्येक जिथं जिथं साधू संत आहे तिथं तिथं ते देत पूर्ण वायनदान, आज अधिक मासाचं दान करत करत आज या ठिकाणी आला. या ठिकाणी त्यांनी सर्वांनी, आम्ही तिथं खुर्चीवर बसलो, सगळ्यांनी पूजन केलं, आरती ओवाळली. आरती ओवाळून ते दान हातात दिलं. याला म्हणतात सद्गुरू जनार्दन स्वामींचे आणि माधवगिरी बाबांचे संस्कार खऱ्याच अर्थाने. यांना दान धर्म कर्म सगळं, उपासना सगळं शिकवलं गेलं. आपल्याला सुद्धा काल आपण परवाकडे भगवान शंकराची पूजा केली, त्याच्यानंतर आपण भगवान कन्हैयाची, भगवान श्रीकृष्णाची पूजा केली. आज मात्र देवी जगदंबा परंबा आईची आपण पूजा केली. आज आपण कुंकुम अर्चन केलं. कदाचित पुकारले गेलं असेल ब्राह्मणाला दक्षिणा द्या, तर कधी जमा झाली नसेल. किती जमा झाली का थोडीफार, 10-20 रुपये. आणि म्हणून आज दान करायची आपल्याला शेवटी होईना संधी आली होती. प्रत्येकानं थोडंसं होईना ब्राह्मण दान, कारण ह्या दानामध्ये पाणीदान, या दानामध्ये अन्नदान, या दानामध्ये फलदान, फळं सुद्धा दान करायचे असतात. या दानामध्ये आपण दीपदान, या वस्त्रदान हे केलं पाहिजे. परत संधी मिळणार नाही 3 वर्षभर. म्हणून हे सगळं घेऊन या ताट भरून. प्रत्येक आश्रमात चालला हा कार्यक्रम, इथं पण तो कार्यक्रम होईल. आपण त्याचा आता टाइम आपल्याकडे खूप कमी आहे. उद्या सकाळी अगोदर ते पूजन होईल. सगळ्यांनी ताटामध्ये सगळे व्यवस्थिशीर भरून आणायचं आणि आपल्याला ते पूजन उद्या सगळ्यांकडनं, महिलांकडनं करून घ्यायचं. परत हा योग येणार नाही. त्यातल्या त्यात अनुष्ठानात आलेला आहे.
म्हणून त्या सर्व गाडी भरून 2-3 गाड्या भरून ते इथं आले. त्यांचं मनपूर्वक टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. खूप खूप स्वागत आहे. आपण पण खूप झटतात असं नाही की आपण करत नाही. आपण पण प्रत्येक गावाला जातो, प्रत्येक ठिकाणी दान धर्म करतो. परंतु कौतुक वाटलं की आज एवढ्या लांबून येऊन इथं आश्रमामध्ये येऊन जेवढे आश्रम आहेत तेवढ्या आश्रमात गेले ते. म्हणून आज अन्नाचं महत्त्व आहे. प्रसादी प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना निरशोभजायते प्रसन्नतेत सुयशु बुद्धिवं पर्वतिष्ठते. अंजनी गर्भसंभूतम कुमार ब्रह्मचारिणम दृष्टिदोष विनाशाय हनुमंत. जो प्रसाद आहे तो अति महत्त्वाचा आहे. तो आपल्या ताटात आहे. बाबाजींनी आहाराची परंपरा, फलहाराची परंपरा जी काढलेली आहे ते अतिशय सात्विक अन्न, सात्विक आहार आहे. कधी कधी तुम्ही बघा, अगदी आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस वेगवेगळे पदार्थ खातो आणि आजचं 7 दिवसाचं जे फलहार आपण घेतला त्यामुळे आपलं शरीर हलकं झालं, मन आपल्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे मौन आपण धारण केलेलं आहे. जो प्रसाद आपण खातो, एक एक घास बाबाजींचं नाव घेऊन आपण पोटात टाकतो आहोत. घरी गेल्यानंतर तुम्ही किती भजी तळून खाल्ले तर त्याला एवढं महत्त्व नाही. पण इथल्या भगरीच्या प्रसादात जो आनंद आहे तो कशातच नाही, हे लक्षात राहू दे जरा. जे तेज ओलय तुमच्या चेहऱ्यावर जे 7च दिवसात आलं ते वर्षभर घरात खाऊन नाही येऊ शकत. ही शक्ती दररोजचं सत्संग, दररोजचं त्या आहारावर मंत्र, मग ते भोजन करताना, प्रसाद घेताना, फलाहार करताना तो आपण जो घास घेतो तो बाबाजींचा प्रसाद म्हणून प्रसन्नता आपल्याला मिळते. प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना. तो प्रसाद एवढा आपल्याला मंत्राला जातं की सगळ्या दुःखाचा नाश होतो. तुम्हाला माहिती नसेल, आमच्याकडे एक हे होते, रावसाहेब पाटील होते. मुंबईला नेले आणि त्यांना सगळ्या अंगाला रगतपिती झालेली होती. रक्त पडत होतं, अंगातून पू पडत होता. मुंबईच्या डॉक्टरांनी त्यांना परत पाठवून दिलं आणि ते आपल्या जातेगावच्या डोंगरावर आले. तिथं अनुष्ठान चालू होतं. बाबाजींना दर्शन झालं. बाबाजींकडे सांगितलं की बाबाजी आता यांना डॉक्टरने सोडून दिलं, यांची आता सुट्टी केली, याचा अर्थ यांना आता जाणार. परंतु त्या ठिकाणी त्यांनी विधी ऐकली. दुपारी मुलं अनुष्ठानला बसलेले होते. सगळ्या मुलांचं अनुष्ठानाचं खरगट पाणी एकत्र केलं. तुम्ही जे ताटलीतलं पाणी फेकतात त्याला सुद्धा किती महत्त्व आहे, तुमच्या प्रसादाला किती महत्त्व असेल त्याचं मी तुम्हाला सांगतोय. तुमचा जो ताटातला प्रसाद आहे किती महत्त्वाचा आहे तो. तुमचं जे काळेस तो प्रसाद पोटात गेल्यानंतर जे पाणी तुम्ही उष्ट हात धुतात त्या पाण्याला जर एवढं महत्त्व असेल तर प्रसादाला किती महत्त्व असेल याचं तुम्ही जाणीव ठेवा. लक्षात राहू द्या. ते पाणी सगळं एकत्र करायचं. ते पोराव पाणी फेकू नका, फेकू नका, एका बादलीत द्या मला. आणि ते पोरं असं पाणी टाकायला लागले. ते पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने तो सदग्रस्त रावसाहेब पाटील आंघोळ करायचं. जे डॉक्टरकडून नीट झालं नाही, जे रगतपती म्हणा रोग, असह्य रोग नीट झाला नाही, तो फक्त त्या तुमच्या टाकलेल्या पाण्यातून 3 दिवसात नीट झालं, हे लक्षात राहू द्या. म्हणून प्रसादे प्रसन्नता. तुमचा जो प्रसाद आहे तो किती महत्त्वाचा आहे. म्हणून ते एक एक कण घेण्यासाठी लोक बसलेले असतात की अनुष्ठानाचा प्रसाद आम्हाला मिळावा. आपण एक कण सुद्धा असा सांडता कामा नये. जसे भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, बाबांनो ही शिदुऱ्या आपण खाल्ल्या पण ह्या शिदुऱ्यातलं एक सुद्धा कण गंगात टाकू नका, कारण सगळे 33 कोटी देव गंगात मासे होऊन बसलेले आहे आणि ते प्रत्येक जण एक एक कणासाठी तरसलेले आहे. लागलं तर तुम्ही तुमच्याच अंगाला पाठीमागं हात पुसवा पण कुठं टाकू नका, गंगेत टाकू नका, कारण ते सगळे तरसलेले आहे. तसं हा प्रसाद घेण्यासाठी प्रत्येक जण तरसलेला असतो. एवढा तो महत्त्वाचा प्रसाद असतो. म्हणून त्याला प्रसादे प्रसन्नता म्हणतात. ज्याने प्रसन्नता मिळते, त्याने आनंद मिळतो, त्याने आनंदाची प्राप्ती होते. प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना. आता जसं त्याचं दुःख गेलं तसं तुमचं 7 दिवसात या प्रसादाने सगळं दुःख निघून जातं. प्रसादे सर्व दुःखाना हानिरशोभजायते प्रसन्नतेत स्वेषु बुद्धिवं पर्वतिष्ठते. बुद्धीमध्ये शुद्धी होते.
तुम्हाला 1000 वेळेस सांगतो, ज्याची बुद्धी, ज्याचं मन स्थिर आहे, परंतु ते स्थिर करावर आहार तैसा ढेकर. आहार महत्वाचा आहे. ही चटोरी बिघडली की कटोरी बिघडते. म्हणून चटोरीला 7 दिवस आपण ठिकाणावर आणलं, तिला आहार प्रवचन देताना, आहार घेताना तो फलाहार घेतला, पूर्ण आपल्या ताब्यात आली ती आता. पण ती आयुष्यभर ताब्यात राहिली पाहिजे. म्हणून बुद्धिओम परवशिष्ट ते लक्षात घ्या. किती गोड, याच्यावर खूप चिंतन होऊ शकतं 2 तास. प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःख नानेर शोभ जायते प्रसन्नते तस्येषु बुद्धिवम परवतिष्ठते अंजनी गर्भ संभूतम. अंजनीच्या गर्भामध्ये जो हनुमंतराय आले, अंजनी गर्भ संभूतम कुमार ब्रह्मचारिणम. कोणाचं नाव घेतलं? हनुमंत. कुमार ब्रह्मचारिणम. दृष्टी दोष झालेला असतो अन्नावर, आणि तो नाशण्याचं फक्त एकच, किती दृष्टीदोष झाला तर फक्त जाण्याची एकच शक्ती आहे जगामध्ये, ते म्हणजे हनुमंते स्मरम्य. म्हणून असं पाणी फिरवायचं. कोणाचं स्मरण? एवढे मंत्र नाही आले, फक्त हनुमंते स्मरम्य. गारका मारायचं पाण्याला. लोकांना वाटतं फक्त गारका का मारतात? मुंग्या येऊ नये म्हणून. असं नाही, लक्षात राहू द्या जरा. पाणी का फिरवावं? काही केलं तर पाणी कसं फिरवायचं तेच माहीत नाही, ते उलटच आणते पटकन. काही नाही, पाणी फिरताना असं पूर्ण ताटाला फिरवायचं, डोळ्याला पाणी लावायचं, आचमन करायचं, मग प्रसाद घ्यायचा. म्हणजे आपलं आचमन करायचं. ब्राह्मण सुद्धा आचमन करायला लावतात. म्हणून जास्त वेळ झाला, खूपच वेळ घेतला. आपल्याला लगेचच या ठिकाणी ताटं ठेवून सगळे भक्त मंडळाचा प्रसाद होईल. आजचे प्रसाद देणारे, महाप्रसाद देणारे कोणी, त्यांचं नाव घेतोय. 2 मिनिटात त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. जय जनार्दन. हे बघा, तशी दुपारची जी पंगत आहे, संतोष सोमनाथ वाघ, दोघंही आपल्या नाशिक कॉलेजला आहे, KTHM कॉलेजला. आणि विशेष म्हणजे आपले खेड्याचे जे कोले पाटील आहे, त्यांची ती मुलगी आहे, आणि वाघ सर पण आहे. दोघंही शिक्षक आहे. दोघांचंही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. बाबासाहेब काशीनाथ आहे, ते कोणते गावचे आहे? महडगाव का खोकले, म्हणून त्यांचेही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. बाळासाहेब मसू शेजवळ चिचुंडी, त्यांनी संध्याकाळचा फलाहार दिला आहे का? बसलेले का चिचुंडीकर? त्यानंतर अंबादास भागवत पडवळ, बरोबर ना? त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. त्यानंतर विठ्ठल पर्वत क्षीरसागर शिवडी आणि अजित दिनकर गीते खेडे, विशेष म्हणजे खेडले जुंगे, यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विजय भाऊसाहेब मुघल सुकेण्याचे आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. अजितदादांचाही या ठिकाणी दिनकर गीते म्हणून आहे, ते नाशिकला राहतं, सर्व्हिसला वाटतं, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. ज्यांचा मोठा महाप्रसाद आज आहे ते विठ्ठल भाऊ आहे आणि अंबादास भाऊ आहे, त्यांचे खूप खूप टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. आणि आमचे बाबासाहेब काशीनाथ दादा बरोबर आलेले ना, दरवर्षी पंगत देतात ते. बरं, या ठिकाणी असं आहे की ज्यांनी पंगत दिली त्यांची 35 वर्ष झाली त्यांची पंक्ती चालू आहे. म्हणजे आम्हाला त्यांच्यापर्यंत जायला वेळही नाही, कधी पत्रिका मिळत नाही, परंतु त्यांना अनुष्ठान सुरू झालं की कुठून तरी निरोप जातात. आणि ही भक्तगण दरवर्षी अनुष्ठानाची पंगत देतात. त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. त्यामध्ये आमचे सर्व भक्तमंडळ आहे, आणि आज निमगावचंही भक्तमंडळ आलेलं आहे, त्यांनी कथा करून घेतली, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. उद्या राहिलेले काही जे पंक्तीवाले आहेत त्यांचा आपण नामनिर्देश उद्या करू. झालेली सेवा सद्गुरूंच्या माऊलीच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी हातावर पाणी घ्यायचे आहे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणसमायुक्त पंचम यज्ञं चतुर्विधम् अहं क्रतुरं यज्ञ स्वतः महमौषधं मंत्रः ममैवाज्य महमाग्नेरहमुतं ब्रह्मार्पण ब्रह्माहवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिना यज्ञशिष्टातेन संतो मुच्यते सर्वकिल्मिषे यज्ञशिष्टामृतभुजो
यांची ब्रह्म सनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखानानिरशोभ जायते प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवं पर्वतिष्ठते अंजनिगर्भसम्भूतं कुमार ब्रह्मचारिणं दृष्टिदोषविनाशाय हनुमन्ते स्मरमेश्वरपन कृष्णार्पण ओम तत्सत् परब्रह्मार्पणमस्तु। नमः पार्वती पदे हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सर्वेश्वर भगवान की जय। ब्रह्मेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की जय। बोले रामचंद्र की हर हर महादेव। शांततेस फलाहार करायचा आहे। अनुष्ठानार्थींचं फलाहार झाल्यानंतर प्रथम पंगत महिला मंडळाची बसेल। महिला मंडळाचा प्रसाद झाल्यानंतरच पुरुष वर्ग बसेल। कारण काय होतं, वाढण्याची थोडी धावपळ होते। सर्वांना अगोदर महिला मंडळाला शांततेत प्रसाद घेऊ द्या। प्रसाद भरपूर बनवलेला असतो, प्रसाद काही कमी नाही आहे। सकाळपासून अगदी महाप्रसादाला सुरुवात होते, संध्याकाळ 9, 10, 11 पर्यंत प्रसाद चालू असतो। कृपया ऐका जरा की सर्वांनी अगोदर महिला मंडळाला बसू द्या, पुरुष वर्ग थोड्या वेळ बाजूला बसून राहा। महिला मंडळाची पंगत झाली काही खुशाल पुरुष पाठीमागं कृपया कोणीही प्रसादाला बसणार नाही। पाठीमागं बसल्यानंतर 5,000 रुपये दंड त्याला लगेच ठोठावल्या जाईल। पाठीमागं कोणीही प्रसादाला जरी दिसलं, दर्शनी जरी दिसलं आणि कोणी जर ताट घेऊन पाठीमागं ताटात भंडारघरात जेवताना दिसलं, त्यांनी जागेवर 5,000 रुपये द्यायचे आहे। जय जनार्दन। जनार्दन निमगाव भक्त मंडळाच्या वतीने बाबाजींचं पूजन होतंय। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करायचंय। तसेच आमचे नांदूर शिंगोटे येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये प्रदीप दादा कार्यरत आहे। तिथला प्रत्येक कार्यक्रम हा बाबाजींच्या उपस्थित होतो। त्या ताईंलाही बाबाजींच्या वतीने स्वागत आहे। कोणीतरी एक महिला उठून या इथे या, त्यास इथं समोर या। तसेच त्यांच्यासोबत कोणी आलेले असतील ते भाऊ, त्यांनी पण समोर यायचं आहे। त्यांनी वर या बाबाजींकडे। ताईंची कन्या आलेली आहे ना, त्यांनाही मत्सगर ताईंनी शाल श्रीफळ द्या। माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया माझा दंड वारंवार तया माझा नमस्कार वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर
पाहियाचा कुळाचा विचार पाहियाचा कुळाचा विचार पाहियाचा कुळाचा विचार पाहियाचा कुळाचा विचार भक्त करुणा करा जनाबाई भक्त करुणा करा जनाबाई भक्त करुणा करा जनाबाई भक्त करुणा करा जनाबाई कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा भलतिया भावे शरण देती दिया भावे शरदिया गे भलतिया भावे भलतिया भावे शरण देती दिया भावे शरदिया गे पडित से तुटी जन्मा आड पडित से त्रुटी जन्माल पडित से तुटी जन्मा आड पडित से त्रुटी जन्माल कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानाबाई माझी अनाथाची माया अनाथाची माया ज्ञानबाई माझी अनाथाची माया अनाथाची माया एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी जनार्दनी कधी लागेल रे वेड्या तुला गोडीया सावळी मोरती महिला मंडळाला विनंती रायते साहेब यांचे स्वागत बाबाजींच्या
शांती होते सर्वांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माया एका जनार्दनी पायबंदी तसे एका जनार्दनी पायबंदी तसे एका जनार्दनी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची ऐसे करी गा नित्य स्मरा जनार्दन नित्य स्मरा जनार्दन ऐसे करी गा ऐसे करी गा ऐसे करी गा ऐसे करी गा